भनवड या ठिकाणी आपण जो बोलतो, म्हाळसा माताची जी समाधी आहे, हीच ती समाधी आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो, या ठिकाणी ज्या समाधीचं हे स्वरूप आहे, हे तुर्तास ग्रामीण भाग असल्यामुळे जे दगडाला जे श्रद्धास्थान मानून या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, तिथे शेंदूर भासलेला आहे आणि पूजा अर्चा याच ठिकाणी होत असते. हे भनवड ग्रामस्थ एकत्र येत आता जसं परिस्थितीनुसार आता लवकरच त्याची उभारणी देखील करणार आहे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे मंदिर देखील स्थापन करणार आहे. या ठिकाणी बांधकाम देखील थोड्या प्रमाणात त्यांनी केलेलं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये हे स्थान काहीतरी लपलेल्या अवस्थेत आहे. तर आज आपण संपूर्ण प्रेक्षक बघत आहात. या प्रेक्षकांना एक विनंती आहे का या ठिकाणी नक्की भेट द्या. हे एक श्रद्धेचं स्थान आहे आणि नवसाला पावणारे म्हाळसा माता म्हटले तर देवी पार्वतीचं एक रूप आहे आणि देवी पार्वतीच्या ह्या रूपाचा या ठिकाणी समाधी आहे. या ठिकाणी प्रत्येक वर्षी पौर्णिमेच्या 15 दिवस अगोदर घोडा जेजुरीहून निघतो, असा चक्कर मारून निघून जातो. जेजुरीहून थेट इथे येतो. हो. त्या टायमाला काय सोहळा असतो या ठिकाणी? सोहळा काहीच नाही राहत. पण तुम्ही दर्शनासाठी येत असाल लोक. हां. आम्ही गावातच इथलेच राहायचं रहिवासी. आमच्या लक्षात येतो कायमचा. तो घोडा येत असतो. हो. घोड्याबरोबर कोणी असतं का? नाही. साधा मोकळा घोडा राहतो. मोकळा घोडा हां, असतो. मोकळा घोडा. गावाला गरकामावून जातो. गावाला घर इथे येतो आणि निघून जातो. हो. नक्कीच. काय सांगाल ते घोड्याचं काय महत्व आहे नेमकं? घोडा आमचा देव आला का त्या दिवशी आपले अमावस्याच्या पौर्णिमेच्या दिवशी तो गावामध्ये येतो आणि गावाला गरका मारून जातो. तो घोडा कुठं जातो माहिती होतं का काही? नाही माहिती होत पण ते येतो तो गावातल्या लोकांना दिसतो. दिसतो? हा बऱ्याच लोकांना दिसतो. बऱ्याच लोकांनी हो. बघितलेलं आहे. हो. दर्शन घेण्यासाठी लोक जात असतात. हो, दर्शन घेण्यासाठी जातो पण रात्रीच्या वेळी 1-2 वाजेला असा गावामध्ये तो घुंगराचा आवाज येतो त्याच्या पायाचा. खळ 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 मग लोकांना ते जाणवतंय दिसतंय काय लोकांना. दिसतो पण. हो. हा जो घोडा आहे हा खंडराव महाराजांचा घोडा असल्याचं हो. सांगण्यात हो. येतं. आता पूर्व सांगायचं म्हणे खंडेरावाचं घोडं आपल्या गावामध्ये येतो ते त्यांच्या परंपरा ह्या आजही चालू आहे. आजही चालू आहे. हो. आज पण येतो तो. आज पण येतो. मग आता ह्या वेळेस आला होता का हा घोडा? हो, आला होता ना. कोणाला दिसला का? हो, दिसला म्हणजे ज्याला काय त्याला दिसतो आणि त्याच्या टापांचा आवाज येतो, ते घुंगराचा आवाज येतो, खळ 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 खळ. पहाटे हा, पहाटे 3 वाजायला, 2 वाजायला, 12-1 वाजायला असा टायमिंग राहते त्याचं. त्या टायमाला हो, येतो. त्या टायमाला येतो. नक्कीच. काय सांगाल? बोलू का सर? हो, या काय माहिती आहे आमची? आमच्या गावची यात्रा ही दरवर्षी भरते आणि आम्ही पौर्णिमेला खंडेराव देव इथं आणण्यासाठी आम्ही तिथून वाजत गाजत तिथपर्यंत गावात स्पर्श करतो. म्हणजे तो जेजुरीचा खंडेराव आहे, तो आम्ही दरवर्षी इथं आमंत्रित करतो त्याला. त्याचा जो भक्त असतो तो इथे घेऊन येतो. परंपरेनुसार दरवर्षी तो कार्यक्रम आमचा चालू असतो आणि त्या निमित्ताने मग आम्ही तो वाजत गाजत आणल्यामुळे 15 दिवस इथं बाजारपेठेत तो देव स्थान आणून बसतो आणि त्याला परत आम्ही एक सहकार्य करतो की एवढे गाव जवळपास असतील त्या गावात जाऊन त्या देवाची आम्ही प्रत्येक लोकांना जागृती देतो आणि मग ते काही कोणी दान करतं, कोणी काही दान करत असेल पैसे किंवा धान्य काही थोडाफार त्याला देऊन ते 15 दिवसाचा जमा करून त्या मालकाला आम्ही थोडाफार शिधा देऊन टाकतो. अशी ही आमची परंपरा खंडेरावाची दरवर्षी सुरळीत चालू आहे. धन्यवाद. फार पुराणिक काळापासून खंडेराव देव भनवड नगरीला येत असतो. आणि तीच आतापर्यंत त्याच भावनेने त्याच श्रद्धेने सालाबाद प्रमाणे ह्या महिन्यामध्ये ही यात्रा भरत असते. यात्रेची विशेषता काय आहे? विशेषतः भावनेने श्रद्धेने जे भाविक येतात त्यांच्या मनातल्या मनोकामना त्यांच्या असतील त्या हात जोडतात, पाया पडतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात, त्या मनोकामना पूर्ण होतात. अशा पद्धतीनं दरवर्षी हा आमचा एक मोठा यात्रेनिमित्त होतोच, पण आनंदही आम्हाला त्याचा मिळत असतो. ही समाधी अद्यापपर्यंत कोणालाही माहीत नव्हती, परंतु आपल्या माध्यमातून आज या ठिकाणी समाधीचे स्वरूप समोर येणार आहे आणि या समाधीच्या स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील
जे भाविक आहे, खंडराव महाराजांचे जे भक्त आहे, यांनी नक्की यावा. या ठिकाणी खंडराव महाराजांनी देखील विश्रांती केल्याचे स्थान आहे, ते देखील आपण दाखवणार आहोत. या समाधीचं दर्शन घेण्यासाठी नक्की या. म्हाळसा मातांचा आशीर्वाद घेण्यासाठी भनवड या ठिकाणी एकदा येऊन दर्शन घ्या. या समाधीची माहिती घ्या. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला नक्कीच समाधान वाटेल. ग्रामीण भागातील हे एक अतिशय नाविन्यपूर्ण एक स्थान आहे आणि या स्थानाचे नक्की दर्शन घेण्यासाठी या.